चला गावठण टीमचे कॅप्टन आपण या, कारण खालापूर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. जर आपण आला नाहीत तर टॉस विन घोषित केला जाईल. पहिला षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते साहिल लोंगले. तर कालच या मैदानाचा संपूर्णपणे अभ्यास झालाय आणि कालच त्याचा संघ ॲज अ आयकॉन खेळताना खरं तर या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये सुद्धा गेलाय साहिल लोंगले, ISPL स्टार खेळाडू. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला होता. विश्वजीत ठाकूर जुगल खरं थोडासा अडचणीमध्ये आला असता, थ्रो परफेक्ट होता, परंतु त्या क्षणाला कलेक्ट करून लावता आला असताना तर पहिला धक्का इकडे कदाचित बसू शकला असता. 2 धाबा विश्वजीत ठाकूर मोठ्या ज्यानं खूप चांगलं षटक टाकलं, फक्त 2 धाबा दिले आपल्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे थोडीशी धावसंख्या सीमित राहिली. थोडंसं चेसेबल टार्गेट जरूर आहे, परंतु 48-49 साठी सुद्धा घाम गाळावा लागेल, इतके सोपं नसेल. साहिल लोंगले कमी वयामध्ये खरं तर ISPL सारख्या इंटरनॅशनल दर्जाच्या स्पर्धेमध्ये उमरूचा खेळाडू आपल्याला खेळताना दिसला. कर्जत मधील एक खेळाडू ISPL मध्ये चमकताना दिसला आणि पडूनच ती गुणवत्ता नेहमीच पाहायला मिळाले. जेव्हा उमरूचं ग्रामीण क्रिकेट असू द्या आणि या सध्याच्या घडीला आज आयकॉन खेळताना अनेक व्यावसायिक स्टेज असू द्या, डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. साहिल लोंगलेवर मात्र हा षटकार, दुसऱ्या बाजूला विश्वजीत ठाकूर सुद्धा आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. एका बाजूला दोन्ही नामवंत खेळाडू आहेत, परंतु यंगस्टार आणि अनुभवी अशी लढाई पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला वाडे शॉट, कमाल टायमिंग आहे, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांकरता लगातारचा दुसरा षटकार साहिल लोंगलेवर विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून निघणारा आणि या 6 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 14 वर. 14 ऑन अ बोर्ड, 14 धाबा धाव फलकावर. काल संपूर्ण दिवसभरामध्ये साहिल लोंगलेची गोलंदाजी असू या चर्चेचा विषय राहिला होता. खूप चांगली बॉलिंग त्यानं केली आणि त्याचा संघ तळेगाव वाडी हा संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये सुद्धा दाखल झालाय कालच. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. इकडे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा, डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू, त्यामुळे 1 रन मिळेल. पंधरा धाबा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये कर्जतनं सुद्धा 16 धाबा केल्या होत्या. लोंगलेचा हा बॉल यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट पाहूया. इकडे मात्र पंचांची प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये, त्यामुळे कदाचित इकडे धोकादायक धाव पूर्ण झाली असावी आणि तसंच घडलं. इकडे सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवर बरोबर 16 धाबा. ज्या 16 धाबा अभिजित ठाकूरच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या ते षटक मित्रपणे कंप्लीट करण्यात यश प्राप्त झालंय ते विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण या संघाला. त्यामुळे जशास तसं प्रत्युत्तर दिलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमनं. एका बाजूला कर्जत तालुक्यामधील खेळाडू, एका बाजूला उरण तालुक्यामधील खेळाडू, 2 तालुक्यामध्ये होणारी भिडन तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहत आहे. आदर्श चषक, आदर्श ट्रॉफी, एक देखणं पर्व, रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि आदर्श स्पोर्ट्स कडूनच यंदाची रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, त्याचा नुकताच ऑक्शन 16 सुद्धा झालाय आणि 20 जुलै पासून तुम्हाला रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व
रबर बॉलचं पारगावच्या मैदानावर खेळताना हेच खेळाडू बरेचसे खेळाडू आपल्याला दिसतील आणि त्या स्पर्धेची सुद्धा पावसाळ्यामध्ये उत्सुकता लागले. विजय पवार पहिलाच बॉल यावेळेस मात्र जास्तच बाहेर निघालाय आणि पंचांचा स्वैर असल्याचा निर्वाळ आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. स्कोर कार्ड 17 वर. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुशल समोर आहे परंतु एक धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. चला गावदेवी गावठाण संघ या ठिकाणी उपस्थित नसेल तर आम्ही खालापूर टीमला टॉस विन घोषित करू कारण वेळ बराच झालाय आणि दुसरा पर्याय नाहीये. गावदेवी गावठाण संघ हे षटक संपण्याच्या अगोदर जर आपण आला नाही तर टॉस विन घोषित केला जाईल खालापूरला. एज लागले बॉल चाललाय शॉर्टकट मानकडे सिंगल मिळत आहे. एकच जाव. विजय पवार एक मोठं नाव आहे गोलंदाजी मधील. कर्जत मधील तेज तर अति वेगवान गोलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. चांगली बॅटिंग सुद्धा तो करतो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. गत वर्षी सुद्धा आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. यावेळेस मात्र कॉमर्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अमोल आहेत पाठीमागे. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि ज्या पद्धतीने विश्वजित ठाकूरनं पहिल्या इनिंग मध्ये जे षटक हाताळलं होतं ना अगदी तसंच काहीसं विजय पवार कडून होताना दिसतंय. थांबवलंय मोठ्याला. यावेळेस मात्र आणखीन एक मन्नाट बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. साई लोंगलेचं षटक थोडंसं कव्हरअप करत असताना विजय पवार कमाल बॉलिंग आहे आणि यासाठी सर तो ओळखला जातो. आपटला होता परंतु इकडे मात्र चांगलाच स्लाइस केलाय. कव्हर पॉइंटच्या वरतून खेचलाय. थोडासा रूम दिला करा विजय पवारनं परंतु चुकी झाली त्याच्याकडून. विश्वजित ठाकूरचा प्रति हल्ला 6 धावा षटकार. थोडासा रूम दिला होता आणि समोर मातब्बर फलंदाज आहे आणि मातब्बर फलंदाज एक थोडीशी चुकीच शोधत असतो गोलंदाजांची आणि ती चुकी शोधली. थोडासा हाबी होत होता विजय पवार परंतु या षटकारानं थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवलं. स्कोर मूव्स टू 25 नाव. 25 धावा धाव फलकावर. गावदेवी गावठाण आणि खालापूर नेक्स्ट मॅच. टॅप केला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत साहिल त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 26 धावा. 26 विदाउट लॉस. बरोबर इथून जिंकण्यासाठी अजूनही 2 ओव्हर्स मध्ये 23 धावांची गरज आहे. 23 रिकवाड. एक चांगलं षटक हाताळावं लागेल. अजूनही ब्रेक थ्रू मिळालेलं नाही. एखाद दुसरी विकेट पाहावी लागेल ती कर्जतला. 23 धावा करायच्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी. चला गावदेवी गावठाण आय थिंक आलेले नाही आहेत. गावदेवी गावठाण संघ
जितूचा हा बॉल यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नव्हता, परंतु डिक्लेअर्ड झोन मध्ये निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव मिळेल. चांगली सुरुवात केली होती जितू माळीनं सुद्धा, परंतु आणखीन एक षटकार आला. विजय पवारच्या सुद्धा ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत असताना एक षटकार आला. परंतु एका बाजूने आपण पाहिले तर विश्वजित ठाकूरनं संपूर्णपणे खरं तर आस्किंग रन रेट वाढणार नाही याची काळजी मात्र पुरेपूर त्याने घेतली. 34 धावा झाल्यात धावफलकावर. अजूनही 15 धावांची गरज आहे. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. आपटलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन. पस्तीस धावा. इकडे मात्र पाहूया, मिसक्यूट झालाय फटका आणि सरळ अमोलच्या हातामध्ये. विकेट डाऊन आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळाला. जुगल करत यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु विश्वजित ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याचमुळे थोडी काळजी नसेल. सात चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी विनोद स्पोर्ट्स गावठाणला 14 नीडेड नाव, रिमेनिंग 7. दोलायमान सिटीमध्ये, परंतु हा चेंडू फार महत्वाचा रोल करेल कदाचित या मॅच मध्ये. माळी तयार, अतिशय महत्वाचा चेंडू. योगेश पाटील आला नवीन बॅटर, मानफ्रॉम विंदणे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पूल करायचा प्रयत्न, बीट केलाय. कमाल बॉलिंग पाहायला मिळालं जितूकडून आणि बॉलिंग अशी केली की नक्कीच आता मात्र शेवटच्या 7 सहकारी गोलंदाजाला मात्र जास्त धाबा ठेवल्यात त्यानं. 3 षटकांचा खेळ समाप्त धावफलकावर. 35, 6 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता. 14 नीडेड नाव, रिमेनिंग 6 असं इक्वेशन. 6 बॉल 14, 35. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. 2 ओव्हर्सला 26 होत्या, 35 झाल्यात आणि 49 करायच्या आहेत. 14 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. परंतु विश्वजित ठाकूर आणि योगेश पाटील दोनही आक्रमक फलंदाज आहेत. राहुल चेअर्स घेऊन या येताना. सहा बॉल आणि 14 धाबांची गरज. विक्रांतच्या हातामध्ये खरं त्याला चेंडू सोपवलाय आणि ज्या पद्धतीनं माळीनं गोलंदाजी केली ना, अगदी तशीच गोलंदाजी करावी लागेल. जी गोलंदाजी विजय पवारनं केली तीच गोलंदाजी करावी लागेल. साहिल लोंगले थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु विक्रांतला कव्हरअप करावा लागेल. परंतु समोर मात्र मोठा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर, एक नामवंत दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगड मधील.
आणि त्याचमुळे इकडे मात्र 14 धाबा जरी असल्या तरी सुद्धा हे खेळाडू उभे राहिले. त्या 14 धाबा त्यांच्यासाठी फार मोठ्या नाही आहेत, परंतु पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजीमधून चांगलं कमबॅक केलंय ते कर्जतनं. विक्रांतचा लोवर फुल टॉस ऑन साईडला बळवलाय. स्क्वेअर लेगला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. 2 धावा तर सहजतेने मिळतील. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. शेवटचे 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. 12 लीडेड नाव रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये मात्र येऊन बसलंय. कोणता संघ मात्र हा सामना जिंकणार? विनोद स्पोर्ट्स स्काउट एका बाजूला तगडी स्टारकास्ट या संघामध्ये आहे, दुसऱ्या बाजूला कर्जत 11 कर्जत संघ. आणि त्याचमुळे खरं तर या लढतीकडे विशेष नजरा सगळ्याच क्रीडा रसिकांच्या लागल्यात. कमाल क्रिकेट पाहायला मिळते. आदर्श ट्रॉफी 2025. पाहूया पुन्हा एकदा विक्रांत. ओ डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून येतोय. निर्णायक क्षणाला आलेला हा सरळ रेषेमध्ये षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं पुन्हा एकदा आव्हान थोडंसं सोपं होत असताना इक्वेशन चेंज झालेत. स्कोर कार्डवर लागल्यात आता मात्र 43 धावा. 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. म्हणजे काय तर मोठ्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम. आणि आतापर्यंत विश्वजित ठाकूर त्याच्या बॅटमधून आला हा 5वा षटकार. 5 षटकार मारलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. त्यामुळं खरं तर ही विकेट फार महत्वाची आहे. आणि या क्षणाला मोठ्याला थांबवलं तरच कर्जत पुढे जाऊ शकेल. पुढे सरसावला होता. स्लाइस झाला बॉल. वेगान आउटसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे चालला. डिक्लेअर्ड झोन मध्ये सिंगल मिळेल. 1 धाव आणि एकेरी धावेंना टीमची टोटल 44 वर. शेवटचे 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक चेंज झाला आणि तेच मी तर म्हणेन ही एकमेव संधी आहे. इनफॉर्म बॅटर जो आहे, फॉर्म मध्ये असणारा फलंदाज विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंडकडे सरकलाय आणि ही संधी मात्र पकडावी लागेल. परंतु त्याच वेळेला योगेश पाटील सुद्धा काही कमी क्षमतेचा खेळाडू नाहीये आणि ते त्यानं बऱ्याच वेळेला सिद्ध केलंय. परंतु सध्याच्या घडीला तो दबाव मात्र त्याच्यावर असेल, कारण त्याला खातं उघडायचं आहे. अजूनही खातं उघडलेलं नाहीये, ते उघडायचं आहे. विश्वजित ठाकूरला साथ द्यायची आहे, त्याचबरोबरीनं विजय सुद्धा थोडासा आटोक्यामध्ये आणायचा आहे. आणि विक्रांतकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कर्जतच्या यंगस्टारकडे सगळ्यांची नजर असेल. 3 चेंडू आणि गरज आहे ती 5. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय आणि पुन्हा एकदा डिक्लेअर्ड झोन कडे चेंडू जात असताना सिंगलच मिळेल. एकेरी धाव. स्ट्राईक रोटेशन मस्ट होतं, ते झालंय. 4 चेंडू समाप्त झाले. शेवटचे 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीमधील सामना विनोद स्पोर्ट्स स्काउट आणि उरण तालुक्यामधील दिग्गज खेळाडू. दुसऱ्या बाजूला कर्जत 11 कर्जत. परंतु बाजी कोण मारणार? आता सामना मात्र अगदी अंतिम क्षणाला येऊन पोहोचलाय. विक्रांतकडे सगळ्यांच्या नजरा, परंतु मोठ्या ज्यानं संपूर्णपणे इनिंग डेव्हलप केलंय. 32 धावा आतापर्यंत, आय थिंक त्याही पेक्षा जास्त असतील. 39 धावा झाल्या 5 षटकारांच्या सहाय्यानं त्या विश्वजित ठाकूरच्या नावावर. 2 चेंडू 4. शॉर्ट बॉल होता आणि हा भिरकावलाय आणि बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. विजय साकारलाय विनोद स्पोर्ट्स स्काउट टीमनं. 6वा षटकार घेत मोठ्यानं एक मोठा विजय दिलाय. कुठेतरी असं वाटत होतं कर्जत संघ थोडासा पराभवाचा धक्का देतोय की काय विनोद स्पोर्ट्स स्काउटला, परंतु संपूर्णपणे एक हाती वर्चस्व, एक हाती इनिंग साकारणारा, 6 षटकारांची खेळी साकारणारा विश्वजित ठाकूर 45 धावा नॉट आउट आणि तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सामनावीर पुरस्कारानं मात्र मोठ्याला आपण सन्मानित करूया. हार्ड लक कर्जत टीम, खूप चांगले खेळलात अगदी शेवटपर्यंत. नक्कीच सामना तुमच्या हातामध्ये होता. चला गावदेव गावठाण टीम